सल्लागार टीम भीम महोत्सव सल्लागार टीम यांना सुद्धा मी या विचारपीठावरती बोलवत आहे। मुकेश उबाळे यांनी नेपाळ या ठिकाणी कबड्डी स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळवलेले आहे। या ठिकाणी आपण पाहतोय मुकेश उबाळे जो अष्टपैलू खेळाडू ज्याने भारत संघाला विजय होण्यास योगदान दिलं। आंतरराष्ट्रीय चॅम्पियन स्पर्धेमध्ये नेपाळ पोखरा येथे झालेल्या त्या स्पर्धेमध्ये खेलो मास्टर्स या गेम्समध्ये सुवर्ण पदक मिळालं। आणि याच दरम्यान सर्व जे भीम रसिक आहेत त्यांना विनंती आहे स्टेजची लाईट आपण बंद करा। आपल्या टॉर्च लाईट आपण ऑन करायचे। टॉर्च लाईट सर्वांना विनंती आहे मोबाईलच्या टॉर्च लाईट ऑन करा। कार्यक्रम अजूनही संपलेला नाहीये, कार्यक्रम बाकी आहे। सर्वांना विनंती आपला मोबाईल टॉर्च ऑन करायचे आहेत। बहुजन युवा नेतृत्व ठाणे जिल्हा आदरणीय प्रवीण भाऊ राऊत यांचा विशेष सन्मान या ठिकाणी होत असताना आपण पाहतो मुख्य मंचावरती आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा अजून एक भीम गीतांचा नजराणा या ठिकाणी होणार आहे। सर्वांना विनंती आपण कुठेही जाऊ नका। रितेश खरात एक फोटोग्राफर पुरस्कृत हा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळणार आहे। सर्व कार्यकर्त्यांना विनंती आपण लगेचच हे स्टेज मोकळं करायचं। जी आता फरमाईश आहे त्या फरमाईशनुसार या ठिकाणी हे गाणं या ठिकाणी होणार आहे। प्रेक्षकांची भीम रसिकांची डिमांड असेल जी फरमाईश आहे ती मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाईल। संपूर्ण मेंबर्सचा या ठिकाणी आपण पाहतो मॅनेजमेंट टीमचा या ठिकाणी फोटो सेशन चालू आहे। त्यानंतर हा कार्यक्रम कुठेही संपलेला नाही आहे, लक्षात असू द्या। भीम महोत्सव 2024 अतिशय आनंदाची पर्वणी तमाम बदलापूर वासियांसाठी आहे। समोरचे जे फोटोग्राफर आहेत त्यांना विनंती आपण बाजूला व्हा। लाईव्ह आपला कार्यक्रम चालू आहे आणि या लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून चालू आहे, त्यासाठी सर्वांना विनंती आहे। चला सोनाली सोनवणे हिला विनंती आहे या गायिकेला की आपण जी फरमाईश आहे सोनालीला विनंती आपण मंचावरती यायचं। सोनालीला विनंती आपण मंचावरती यायचं। फरमाईश आहे सर्व भीम सैनिकांची भीम रसिकांची। मैं तो भीमराज की बेटी हूं या गाण्याची फरमाईश आहे। लगेचच आपण आपल्या बाबासाहेबांचे लेख तिला आपण आमंत्रित करू। सोनाली या आपण आपलं स्वागत आहे।